नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या. अजितदादा पवार यांचा घातपात आहे का, अशा सुद्धा शंका उत्पन्न केल्या जात होत्या. आणि त्यानंतर काल रोहित पवार यांनी सुद्धा काही माहिती दिली. त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून सगळं काही सांगून टाकलं. एकंदरीत अजितदादा पवार यांचा घातच आहे अशी शंका रोहित पवार यांना आहे. त्यामागे काही खुलासे सुद्धा त्यांनी सादर केलेले. आता काही महत्त्वाचे खुलासे आहेत. यामध्ये अजितदादा पवार यांचं निधन होणार किंवा त्यांचा अपघात होणार किंवा घातपात होणार ही शंका कुठेतरी अजितदादा पवार यांना असावीच. म्हणून त्यांनी त्यांची सुरक्षा ही कशा पद्धतीने स्वतःच वाढवली होती त्याच्यावरती आपण समजून घेणार आहोत की अजितदादा पवार यांच्यासोबत काय होणार होतं किंवा ते काही घडलं असेल ते कशा पद्धतीने घडलं याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. रोहित पवार यांनी काय सांगितलं हे आपण समजून घेणार. म्हणजे ज्या अर्थी अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर अनेकाची मनातील खळबळ सुरू झाली. अनेकांच्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी सांगितलं की अजितदादा पवार हे जिवंत आहेत. काहीचं म्हणणं होतं की अजितदादा पवार हे परत येतील, तर काहीचं म्हणणं होतं की अजितदादासोबत काहीतरी घातपात झाला. याला काही शंकासुद्धा होत्या. ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचा जो काही दौरा असेल तो वेगळ्या पद्धतीने हलवण्यात आला होता किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते म्हणायचे की आम्ही आता बारामतीपर्यंत आमच्या प्रायव्हेट गाडीने जाऊ आणि त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आदल्या दिवशी त्या ठिकाणी मुक्कामी जाऊ, अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. परंतु तो काही दौरा होता तो रद्द झाला. कारण तर त्या ठिकाणी एक फाईल महत्त्वाची होती आणि त्या फाईलवरती एक सही होणार होती. म्हणून कोणतरी वरिष्ठ अधिकारी किंवा इतर नेता त्या ठिकाणी येणार होता आणि त्या घातपाताची कुठंतरी तिथूनच सुरुवात झालेली असावी अशा पद्धतीची शंका निर्माण झाली होती. कारण तर याही पूर्वी अजितदादा पवार यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की बाबांनो, राजकारण हे वंगाळ आहे. त्याला कुठेतरी ती गोष्टीची जाणीव झाली होती अजितदादा पवार यांना आणि त्यांनी स्वतःची त्या ठिकाणी सुरक्षासुद्धा वाढवली होती. म्हणजेच काय तर प्लॅस्टिकच्या बॉटलमधून किंवा एखाद्या डिस्ट्रिक्ट वॉटरमधून जर पाणी पिलं तर त्याच्यात घातपात होण्याची दाट शक्यता होती अशी त्यांची भावना होती किंवा त्यांच्या मनात अशा कुडबुडी सुरू झाल्या होत्या. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काचाची बॉटल सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्या काचाच्या बॉटलमध्ये काय पाणी होतं, कशा पद्धतीने पाणी होतं ते चेकिंग केलं जात होतं. म्हणजे त्यांचा बॉडीगार्ड असेल तो चेक केल्यानंतरच ते पाणी देत होता किंवा कोणत्याही प्रकारचा विश्वास इतर व्यक्तींवरती ते ठेवत नव्हते. त्या ठिकाणी स्वतःच ते बॉटलमध्ये पाणी भरायचे आणि त्यानंतर त्यांच्या पियासोबत किंवा ते बॉडीगार्ड असते त्यांच्यासोबत ते द्यायचे आणि त्या ठिकाणी पाणी प्यायचे. अशी काही त्यांची भावना व्यक्त होती. कारण तर त्यांना असं माहीत होतं की कदाचित आपला घातपात होऊ शकतो. पाण्याच्या माध्यमातून असेल, खाण्यापिण्याच्या माध्यमातून असेल, ती होण्याची शक्यता होती असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी सुरक्षेची जी काही बाजू असेल त्यांनी ती स्वतः स्पष्ट केली होती. त्यानंतर घातपात होण्यापूर्वी किंवा ते काही अपघात झाला त्यापूर्वी अनेक शंका त्यांच्या मनात होत्या. आताच काय तर ती जी काही फाईल असेल ती वरिष्ठांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आली होती आणि तो वरिष्ठ व्यवस्थित काम करत नव्हता. म्हणून त्याला राग आला होता अजितदादा पवार यांना. म्हणून त्यांचं जे काही टेंडर असेल ते कॅन्सल करण्याचा निर्णय हा एका वरिष्ठ नेत्याने घेतला होता आणि त्या वरिष्ठ नेत्याने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी एक सही करण्याचं काम करण्यात आलं होतं अजितदादा पवार यांच्या मतावर. आता वरिष्ठांचा राग होता किंवा इतर जे काही ठेकेदार होता त्याचा राग होता. अनेकाच्या मनात पडलेले प्रश्न असतील. कारण तर त्या ठिकाणी जे काही एरोप्लेन असेल, विमान असेल, त्या विमानात 2 पेट्रोलसारख्या म्हणजे डिझेल आपण केरोसिन म्हणतो त्याला किंवा ते विमानाचं जे काही पेट्रोल असते, डिझेल असते, ते त्या ठिकाणी कॅनी ठेवण्यात आल्या होत्या. खरं तर कोणत्याही प्रकारच्या कॅनी ठेवण्याचा अधिकार त्या एरोप्लेनला नसतो असं स्पष्ट करताना त्याच विमानाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आणि जी काही विमान यंत्रणा चालवत असते त्यांचे सुद्धा तेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी 2 कॅनी असाव्यात. म्हणून अजितदादा पवार यांचं त्या ठिकाणी एरोप्लेन क्रॅश झालं आणि त्या ठिकाणी जे काही विमानात ठेवलेल्या कॅनी असलेल्या त्याच्या पाठोपाठ 2 स्फोट झाले. सुरुवातीचा एक स्फोट झाला आणि त्यानंतर परत 2 स्फोट झाले आणि असा एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. जे काही त्या ठिकाणचे सरपंच असलेले गावकरी असते त्यांनी असं सांगितलेलं आहे की अजितदादा पवार यांचं विमान त्या ठिकाणी गिरक्या घालत होतं. त्या ठिकाणी एक मंदिर होतं, त्या मंदिराला सुद्धा त्या ठिकाणी क्रॅक करण्याची शक्यता होती त्या विमानाची. आणि त्यानंतर ते विमान तिथून आल्यानंतर समोर आल्यानंतर क्रॉस होण्यापूर्वी जे काही ब्लॅक बॉक्स म्हणतात ते ब्लॅक बॉक्स हे 1 मिनिटापूर्वीच बंद झाला होता. मग तो तांत्रिक अडचणीमुळे झाला की तो जाणून बुजून केला अशा सुद्धा शंका
रोहित पवार यांच्या माध्यमातून उत्पन्न केलेले आहे. अनेकांच्या मनात प्रश्न आहे, तर अजितदादा पवार यांचं निधन कसं झालं असावे किंवा त्यांचा घातपात झाला की त्या ठिकाणी घात झाला किंवा अपघात झाला, अशा मनातील अनेक शंका आहेत. आणि त्याचंच निवारण कुठंतरी जे काही ब्लॅक बॉक्स असेल ते आल्यानंतर किंवा इतर जे काही यंत्रणेच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे, CIDची चौकशी त्या ठिकाणी थांबवण्यात यावी आणि ते काम हे इतर देशातील त्या ठिकाणी यंत्रणेला द्यावं असे सुद्धा रोहित पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. आता त्यामागे राजकारण होते का किंवा सरकार काय निर्णय घेते, कशा पद्धतीने त्या ठिकाणी पाहणी केली जाते, निष्पक्ष ती पाहणी केली जाते का, त्याच्यावरती काय धागेदोरे सापडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या संदर्भात मग तुम्हाला काय वाटते कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.